जर माझ्यामुळे पराभव राजन साळवींचा होत असेल तर याचा अर्थ राजन साळवी त्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यास पात्र नव्हते. त्यांचा पराभव त्यांना समोर दिसत असताना सुद्धा हट्टाने ती उमेदवारी घेतली असं त्याचा अर्थ होतो. स्वतःच करतो 15 वर्ष जी व्यक्ती ज्या मतदारसंघामध्ये आमदारकी उपभोगत होती त्या मतदारसंघामध्ये त्यांचा पराभव होतो हे माझ्यामुळे की त्यांच्या कर्मामुळे, त्याचा त्याने विचार करावा ना. रिफायनरीची दलाली करायची, प्रत्येक कामामध्ये ठेकेदारी घ्यायची, प्रत्येक कामामध्ये पर्सेंटेज घ्यायची, सांगावं त्यांनी नाही घेतले प्रत्येक कामामध्ये पर्सेंटेज. त्यामुळे जे काही पाप केलं होतं त्या पापाचं फळ या विधानसभेच्या वेळेला मतदारांनी त्यांच्या पदरात घातलेलं आहे. या पूर्वीच्या निवडणुकीमध्ये ते निवडून आल्यानंतर ते मंत्रिपदाचे दावेदार होते, मात्र इतर लोकांना मंत्री केलं तुमचं. आता शिवसेनेमध्ये विनायक राऊतचा एवढा अजून आवाज नाही आहे. आमच्याकडे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, तत्पूर्वी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, कोणाला मंत्री करणं कोणाला आणखी काय देणं हा अधिकार सर्वस्वी त्यांचा आहे. पण समजा उदय सामंतांना जर माझ्या शिफारशीमुळे जर मंत्रिपद मिळालं असेल तर आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही जाऊन बसताय ना. आणि हिंमत असेल तर सांगा, तुम्ही तुमच्या कुलदेवतेची शपथ घेऊन सांगा, तुम्ही शिवसेनेचे आमदार असताना सुद्धा किरण सामंत आणि उदय सामंतांच्याकडे म्हणजे हाजी करून किती कॉन्ट्रॅक्ट्स मिळवली. नाही तर मला लिस्ट द्यावी लागेल. प्रत्येक कामाचं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी उदय सामंतांचे पाय धरायचे, किरण सामंतांचे पाय धरायचे. या मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांच्या विरोधकांनी जो आरोप केला होता 2004 पासूनचा, त्यांचे 13 सर्टिफिकेट होल्डर्स आहेत राजन साळवी. म्हणजे गद्दारीची 13 सर्टिफिकेट राजन साळवींना मिळालेली आहेत. हा आरोप मी नाही केलेला आहे. तर राजन साळवी आता ज्या कुटुंबात गेलेले आहेत त्या कुटुंबातल्याच एका जबाबदार माणसाने केलेला आहे. 2004 साली युतीचे उमेदवार बाळमाने यांचा पराभव उदय सामंतांची सुपारी घेऊन केला नाही हे त्या भैरीदेवाच्या पायावर हात ठेवून सांगतील का? नाही, तुम्ही काढलं तर आम्हाला वाभाडे सगळे काढावंच लागतील. पण ठीक आहे, आता भाजपा म्हणून तुम्ही लोकांना फसवलं. भारतीय जनता पक्षाने ह्यांना लाथाडलं आणि त्यानंतर सामंतांच्या कुटुंबियांची चाकरी करण्याची वेळ आज राजन साळवींवर आलेली आहे. तुम्ही आमदार भास्कर जाधव हे राहिलेले आहेत, कशा पद्धतीचं आव्हान असणार आता शिवसेनेसमोर उद्धव गटात? आम्ही आव्हान पेलवणारी माणसं आहोत. म्हणजे पळून जाणारी माणसं नाही आहेत. पद गेलं म्हणजे पळून जायचं हे नाही आहे. माझा सुद्धा खासदारकीला पराभव झाल्यानंतर 3ऱ्या दिवशीपासून मी पक्षाच्या कामाला सुरुवात केलेली आहे. पण मागच्या 3 खासदारकीच्या निवडणुकीमध्ये राजन साळवी यांनी आपल्याकडून किती पैसे घेतले हा आरोप मी नाही केलेला आहे. तर एकनाथ शिंदे गटाचे आमदार, विद्यमान आमदार डॉक्टर निलेश राणे यांनी राजापूरच्या जवाहर चौकात जाहीरपणे केलेलं आहे. त्याचं खंडन का नाही केलं? म्हणजे स्वतःचं झाकून ठेवायचं आणि इतरांचं वाकून पाहायचे ही घाणेरडी आहे. पण ठीक आहे, आता मी त्यांना शुभेच्छा देतो. शेवटी नामुष्कीने का होईना ज्या शिंदे गटामध्ये तुम्हाला जावं लागलंय त्या सामंतांच्या मेहरबानीने काय कॉन्ट्रॅक्ट मिळवा आणि चरितार्थ चालवा. आजच्या या प्रवेशावरून रामदास कदम असं म्हणतात की उद्धव ठाकरेंवरती फक्त हम दो आणि हमारे दो अशी वेळ येणार. रामदास कदमाची आम्ही फार किंमत करत नाही. हे असल्या वायफळ बडबड करणाऱ्या माणसाला आम्ही फार किंमत देत नाही आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं म्हटले राजन साळवी की तुम्ही किरण सामंत यांना मदत केलेली आहे. जर त्यावेळेला अशी होत होती तर त्यांनी त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे तक्रार का केली नाही? दर आठवड्याला किमान 2दा तरी आमचे शिवसेना नेते संजय राऊत साहेब हे राजन साळवींना फोन करून कसं चाललंय याबाबत चौकशी करत होते. त्यानं का नाही तक्रार केली? आणि राजन साळवी तुमची सद्सद विवेकबुद्धी जागृत असेल
तर मी जो प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्या. तुम्ही निवडून यायला कठीण परिस्थिती आहे हे ज्या वेळेला आम्हाला समजलं त्यावेळेला तुमच्या विजयासाठी आम्ही पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांची जाहीर सभा लांजाला देत होतो. लांजा आदित्यजी ठाकरे यांची सभा राजापूरला देत होतो. ह्या दोन्ही सभा राजन साळवींनी का नाकारल्या? त्याचं उत्तर जरा देवाची आता घेऊ नको शपथ, पण स्वतःची शपथ घेऊन सांगा. पक्षप्रमुखांची सभा जो नाकारतो माणूस, आदित्यजी ठाकरेंची जो सभा नाकारतो माणूस, तो निवडून येण्याच्या कॅपॅसिटीचा नाही सिद्ध झालं. 2 सामंत बंधूंना शह देण्यासाठी शिंदेने राजन साळवींना घेतलं असं आपल्याला वाटतं का? शक्य आहे, 100% शक्य आहे. कारण सामंत कुटुंबियांचं देवेंद्र फडणवीसांशी चाललेलं घरोबाचं संबंध जवळकी, त्याच्यातून एकनाथ शिंदेंना पुढच्या राजकीय भवितव्याची भीती वाटते, म्हणून कोणतरी सामंतांना चेकमेट बसावा म्हणून राजन साळवींचा त्याने प्रयोग केलेला आहे. परंतु फसवा प्रयोग आहे, तो फसवा प्रयोग आहे. राजन साळवी केवळ ठेकेदारी त्यांना मिळाली की ते शांत होतील, बाकी त्यांना काही देणं घेणं नाही आहे. मागील आपली चिपळूणमध्ये बैठक झाली कार्यकर्त्यांच्या सोबत. त्यावेळेस भास्करराव जाधव आमदार वगैरे सगळे होते आपल्या पक्षातले. धुसफूस पाहायला मिळाली, कुठेतरी चर्चा झाली की भास्कर जाधव सुद्धा आपल्या कार्यप्रणालीवरती नाराज आहे. त्यांना सुधारणा सुचवण्याचा नैतिक अधिकार आहे. कारण भास्कर जाधव हे शिवसेना नेते आहेत आणि पक्षांतर्गत काही सूचना सुचवायच्या असतील तर तो त्यांचा अधिकार आहे, ते सुचवू शकतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.